ठरलं तर मागचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे प्रेक्षकांनो. इमोशनल तर आहेच, पण सायली इतके दिवस ज्या क्षणाची वाट बघत होती, आज सगळं काही तिच्या मनाप्रमाणे होणार आहे. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. सायली गाडीमध्ये बसलेली असते आणि ती सगळं आठवण्याचा प्रयत्न करते. जसा गाडीचा स्पीड वाढतो तसं तिला एक एक गोष्टी आठवायला लागतात. सगळं अगदी स्पष्ट दिसायला लागतं. तिघं पण जेव्हा गेटजवळ आलेलं तो सीन तिला आठवतो. मध्ये गेल्यानंतर अर्जुनचा औक्षण पण करते. ते लॉकेट घालताना सगळ्या काही गोष्टी तिला क्लिअर होतात. तिला अजून थोडा वेळ अर्जुनसोबत खेळायचं असतं, पण प्रतिमा आत्या आणि रविराज तिच्या हातामध्ये खेळणं देऊन तिला आग्रहानेच घेऊन जातात. पण तिची घरी जाण्याची काही इच्छा नसते. त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. तर हे सगळं आठवल्यामुळे सायली तर खूप खुश असते. तर दुसरीकडे मधुभाऊ दाखवले. सगळीकडे अगदी वारा सुटलेला असतो, पावसाचं वातावरण झालेलं असतं आणि मधुभाऊंना शुद्ध देखील येते. तर दुसरीकडे पूर्ण आजींना खूप भीती वाटत असते. त्यामुळे सगळेच देवासमोर हात जोडून उभे असतात. देवी आई, मला असं स्वप्न का पडलं? माझी तन्वी संकटात आहे का? तिला सुखरूप ठेव, तिच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट नको येऊ देऊ. तर दुसरीकडे सायलीला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात, म्हणून ती खुश तर असतेच आणि ते खेळणं जे तिच्या हातामध्ये असतं ती स्वतःशी कवटाळते आणि खूपच प्रेमाने रविराज काका आणि प्रतिमा आत्यांकडे बघत असते. आणि तिला तोही क्षण आठवतो. अर्जुनने तिला लॉकेट घातलं आणि रविराज काकांनी तिला उचलून घेऊन आले. या सगळ्या गोष्टी आठवल्यामुळे डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात आणि हे दोघं प्रतिमा आत्या आणि रविराज काका नव्हे तर माझे आई बाबा आहेत. खूप खुश असते. तिचे अश्रू काही थांबत नाही आणि ते खेळणं स्वतःशी कवटाळत असते. आणि तिला हाही प्रसंग आठवतो की ती रुसल्यानंतर रविराज काका तिला कसे मनवायचे. ती एकदा अशीच रुसलेली असते तेव्हा रविराज काका स्वतःच्या हाताने तिला खाऊ घालतात. खाण्यासाठी नकार देते तेव्हा ते स्वतःच तिच्यावर ओरडतात आणि स्वतःच रुसून बसतात. तेव्हा छोटी तन्वी त्यांना भरवते आणि त्यांचाही राग जातो. सगळे आनंदाचे क्षण सायलीला आठवतात आणि ती खूप खुश होत असते. प्रतिमा आत्यांबरोबर जेव्हा ती मस्ती करायची ते सुद्धा क्षण तिला आठवतात आणि त्या तिला जेव घालायच्या, तिच्या मागे मागे फिरायच्या. सगळं काही तिला आठवायला लागतं, अगदी स्पष्ट दिसतं. त्यामुळे ती अजूनच खुश असते आणि रविराज काकांना म्हणते, रविराज काका, अजून गाडीचा स्पीड वाढवा ना. रविराज काका म्हणतात, नाही सायली, तुला त्रास होईल तेव्हा मी गाडीचा स्पीड नाही वाढवू शकत. पण सायली काही ऐकायला तयार नसते. तेव्हा रविराज काकांना गाडीचा स्पीड वाढवावाच लागतो. अर्जुन पण म्हणत असतो, सिनियरने गाडीचा स्पीड का वाढवला असेल? सायली आहे गाडीमध्ये, त्याला कळायला पाहिजे ना. पण अर्जुनला हे कुठे माहिती की हा हट्ट सायलीचाच आहे. सायलीला असं वाटत असतं की स्पीड वाढल्यानंतर तिला अजून काही गोष्टी आठवतील आणि ती आठवण्याचा प्रयत्नसुद्धा करत असते. प्रतिमा आत्या तर खूप घाबरलेल्या असतात. अहो, गाडीचं स्पीड जरा कमी करा ना. सायली आहे गाडीमध्ये. सायली, तू व्यवस्थित तर आहे ना? तेव्हा सायली पण सांगत असते, हो प्रतिमा आत्या, मी अगदी व्यवस्थित आहे. तर रविराज काका गाडीचा स्पीड जरा कमी करायला बघतात, पण ब्रेक काही लागत नाही. त्यांच्या लक्षात येतं आणि तसं ते प्रतिमा आत्यांना सांगतात. प्रतिमा, आता काय करायचं? गाडीचे ब्रेक नाही लागत आहे. ऐकून सायली पण घाबरलेली असते आणि अर्जुन म्हणत असतो, सिनियरला काय झालं? एवढी फास्ट गाडी चालवण्याची काय गरज आहे? तर दुसरीकडे दिवा विझत असतो आणि पूर्ण आजी हात लावून अडवतात आणि देवी आईकडे घराणं करत असतात. देवी आई, कुठल्याही प्रकारचं विघ्न नको येऊ देऊ माझ्या माणसांवर. सगळ्यांना अगदी सुखरूप ठेव. आणि कल्पना काकूंना सांगतात, प्रताप बाहेर आहे ना, त्याला फोन करून बोलावून घे. अर्जुन सायलीला पण फोन करून विचारते, व्यवस्थित तर आहे ना? प्रतिमा आणि रविराजांना पण फोन करून विचार. कल्पना काकूही म्हणत असतात, पूर्ण आई, तुम्ही जरा जास्तच घाबरताय. काहीही झालेलं नाही आहे कोणालाच. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका ना. नाजी म्हणतात, नाही, माझं मन काही शांत राहत नाही आहे. तू सगळ्यांना आधी फोन करून विचार बरं. तर अश्विन, अस्मिता पण फोन लावायला घेते. तर दुसरीकडे सायली खूप घाबरलेली असते आणि तिला हेही आठवतं की अर्जुन या सगळ्यासाठी नाही म्हणत होता आणि बाळाची आणि तिची काळजी घ्यायची असं तिने स्वतः सांगितलं होतं. तेव्हाच तिला तो सीन पण आठवतो जेव्हा त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. ट्रकने त्यांना धडक दिली होती आणि अर्जुन पण रविराज काकांना आवाज देऊन सांगत असतो, सिनियर, गाडीचे ब्रेक प्रेस कर. रविराज काकाही सांगतात, गाडीचे ब्रेक प्रेस होत नाहीये, फेल झाले वाटतं. अर्जुन तर हे ऐकल्यानंतर खूपच घाबरतो. काही कर सिनियर, पण गाडीचा स्पीड कमी कर. अर्जुनला हेच वाटत असतं की सायलीला काहीच होता कामा नये. रविराज काका पण सायलीला विचारतात, सायली, तू ठीक तर आहे ना? सायली पण ठीक आहे म्हणून सांगते, पण घाबरलेली सुद्धा असते. अर्जुन तिला बाहेरून सांगत असतो, सायली, तू आधी सीट बेल्ट लाव. तोपर्यंत सायलीने सीट बेल्ट पण लावलेला नसतो. तेव्हाच तिला आठवतं की ती मधुभाऊंजवळ कशी पोचली आणि त्यांनी तिला कसं सावरलं. तिला त्या गोष्टीची खुशी पण असते, पण ब्रेक फेल झाल्यामुळे टेन्शनसुद्धा आलेलं असतं, आता काय होईल. तर अर्जुन आवाज देऊन सांगत असतो, हँडब्रेक दाब सिनियर. तेव्हा ते सांगतात, हँडब्रेक पण काम करत नाही आहे. अर्जुनला तर कळतच नाही आता नेमकं काय करायचं. काही कर सिनियर, पण गाडीचा स्पीड कमी कर आणि गाडी थांबव.
तर दुसरीकडे कल्पना काकूंनी प्रताप काकांना फोन करून विचारलेलं असतं सगळं ठीक तर आहे ना, आणि प्रताप काका व्यवस्थित असल्यामुळे कल्पना काकूंचं टेन्शन कमी होतं. तर दुसरीकडे अस्मिता पण सायलीला फोन लावत असते आणि अश्विन पण अर्जुनला फोन लावतो. अश्विन सांगतो दादा फोन उचलत नाहीये. हे ऐकून तर सगळ्यांना अजून टेन्शन येतं. अस्मिता पण सांगत असते सायली पण फोन उचलत नाही म्हणून सगळ्यांनाच टेन्शन येतं. तर पूर्ण आजी प्रतिमा आणि रविराजांना फोन करायला लावतात आणि बघ ती लोक ठीक आहेत का. तेवढंच तिथे सुमन काकू येतात. त्यांना बघून तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. या वेळेला सुमन काकू इथे कशी आली असेल. सुमन काकू विचारतात सायली अर्जुन इथे आले का. तेव्हा सगळ्यांना लक्षात येतं की सायली अर्जुन बरोबरच आहेत, पण इथे पण नाही आले म्हणजे नक्की गेले कुठे असतील. तर सगळ्यांचं टेन्शन अजूनच वाढून जातं. तर सायलीने सीट बेल्ट पण लावलेला असतो आणि अर्जुन सांगतो सिनियर गाडी हळूहळू आता साईडला लाव. आणि त्याने गाडी आडवी केलेली असते आणि जोरातच धक्का लागतो. तेव्हा रविराज काकांना वाटतं सगळं काही ठीक तर असेल ना, भूतकाळातल्या गोष्टी तर अजून परत घडत नसतील ना आमच्यासोबत, असं काही व्हायला नको. गाडी तर थांबते पण 2 मिनटं ते अगदी शांत झालेली असतात. त्यांना काहीच सुधरत नाही नेमकं होतं तरी काय आमच्यासोबत. गाडी तर थांबलेली असते. त्यानंतर अर्जुन उतरून पटकन रविराज काकांकडे जातो. सिनियर तू ठीक तर आहेस ना. तेव्हा तेही म्हणतात हो अर्जुन मी ठीक आहे. प्रतिमा आत्यांनाही विचारतो प्रतिमा आत्या तू ठीक तर आहेस ना. तेव्हा त्या पण ठीक आहे म्हणून सांगतात. अर्जुन सायलीजवळ जातो. सायली तू ठीक तर आहेस ना. तेव्हा सायली पण म्हणते ठीक आहे मी, मला काही झालेलं नाही. सगळ्यांना व्यवस्थित बघून अर्जुन तर खूप खुश असतो. नंतर सगळ्यांचे दरवाजे उघडतो. बाहेर आल्यानंतर सगळेच एकमेकाला मिठी मारतात आणि सायली तर इतकी आनंदात असते कारण तिला सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर झालेल्या असतात. तेव्हा अर्जुनला तसं ती सांगते पण इशारा करून. अर्जुन सगळ्यांना सांगणार तितक्यात ती थांबवते. नाही अर्जुन एवढ्यात नाही सांगायचं आहे. आणि ती रडत असते. तेव्हा रविराज काका म्हणतात सायली तुला काय झालं, तू का बरं रडते. तेव्हा सायली म्हणते नाही रविराज काका हे तर आनंद अश्रू आहे, मला काहीच झालेलं नाही आहे. आपण सगळे सुखरूप आहोत ना म्हणून हे आसू येतात. प्रतिमा आताही विचारत असतात सायली तू ठीक तर आहेस ना. अर्जुन विचारतो सायली आपलं बाळ व्यवस्थित आहे ना, तुला तर काही झालेलं नाही ना. तर दुसरीकडे कुसुम मधुभाऊंच्या रूममध्ये आलेली असते. त्यांना गोळ्या द्यायच्या म्हणून कॅन्डल लावते. समोर बघते तर मधुभाऊ उठून बसलेले असतात. तिला तर तिच्या डोळ्यांवर विश्वासच होत नाही कारण तिने अपेक्षाच केलेली नव्हती ना मधुभाऊ इतक्या लवकर असे उठून बसतील. तर दुसरीकडे पूर्ण आजी सुमन काकूला विचारत असतात हे तिघं कुठे गेले तू विचारलं नाही का. तेव्हा सुमन काकू सांगतात मी खूप विचारण्याचा प्रयत्न केला पण सायलीच म्हटली होती तिकडून आल्यानंतर सांगेल. म्हटलं असेल काहीतरी तिचं आणि आल्यानंतर सांगेलच ना, पण एवढा उशीर झाला म्हणून काळजी वाटली म्हणून मी इकडे आली. परत ठरतं की अर्जुनला फोन करून बघायचं. अश्विन म्हणतो काहीच उपयोग होणार नाही कारण तिथे नेटवर्कच नाही आहे. तरी पण अश्विन फोन करून बघतो तर अर्जुनला फोन लागतो आणि तेव्हा रविराज काका म्हणतात आता खूप उशीर झाला आहे, घरी निघायला हवं, सगळे काळजी करत असतील. इथे जर उशीरपर्यंत थांबलो तर प्रॉब्लेम नको व्हायला. सगळे निघणार तेव्हा सायली अर्जुनकडे बघतच असते. फायनली माझा अर्जुन मला भेटला आणि माझे आई बाबासुद्धा. खूप प्रेमाने ती तिच्या माणसांकडे बघत असते. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली घरी आल्यानंतर पूर्ण आजीला घट्ट मिठी मारते. सगळ्यांनाच प्रश्न पडतो की सायली पहिल्यांदा तर नाही ना आली इथे, मग अशी का करत असेल. तर रूममध्ये गेल्यानंतर अर्जुनला पण घट्ट मिठी मारते. फायनली माझा अर्जुन मला भेटला आहे आणि तोही खुश असतो सायलीला सगळं काही क्लिअर झालं आहे म्हणून. आणि त्यांना कुसुमचा फोन येतो. ते दोघं पण मधुभाऊंकडे गेल्यानंतर मधुभाऊंना उठलेलं बघून सायली तर खूप खुश होते आणि मधुभाऊ सांगतात की तू सायली नाही तर तन्वी आहे. ते ऐकून कुसुम तर खूप चकित होते. तर आजचा भाग छान होता ना प्रेक्षकांनो, आणि पुढचा भागसुद्धा असाच इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.